स्पॉन्सर भाई. मनाला झाडावरनं काय टाकलं. नमस्कार रामराव मंडळी. वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द ब्लॉग. खूप लवकर आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. परत अजून एका नवीन जागेवर जायचं. राजांसोबत आहे, अजय आहे आणि यावेळेस आमच्या गाडीमध्ये आणखी एक जण आमच्यासोबत आहे, मयूर म्हणून. तर आमचा प्लॅन तुम्हाला कळेल थंबनेलमध्ये वगैरे आम्ही कुठं जायचा प्लॅन करतो आहोत. कारण हा पण एक पहिला प्रवासाचा व्हिडिओ असेल आणि कदाचित दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही बाकीसुद्धा पूर्ण तुम्हाला जिथे आम्ही चाललो आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करू. बट त्याच्या अगोदर आता आम्ही चहा प्यायसाठी थांबलेलो आहे. आपला 2-3 तासाचा प्रवास झाला असेल ना, 2-2.5 तासाचा. आणि आम्ही चहा घ्यायला थांबलोय. दादा मस्त चहा ओतताय. आणि राजन तुम्हाला एक चाय पे शायरी सुनाता हूँ यार. चाय पे शायरी सुनाएंगे. ठीक है, शायरी सुनाता हूँ. जिंदगी में परेशान बहुत हूँ, किसी की राय मिल जाए, बस किसी का दिलासा नहीं, एक गरम चाय मिल जाए. वाह 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 वाह. इसी बात पर चाय पियेंगे और आगे का सफर कंटिन्यू करेंगे. मित्रांनो, यावेळेस आम्ही परत थोडंसं घाबरलेलो आहोत. आता ह्याच्या मागचं काय रिझन आहे आम्हाला माहीत नाही. हरिहर फोर्टपासून एक 8 किलोमीटर अंतरावर थांबलेलो आहे. आमच्या गाडीला जरा नेचर्स कॉल आला आहे. बाकी 2 गाडी आमचे झोपलेत. बट घाबरलो आम्ही यासाठी आहोत की येणारे आम्हाला रस्त्यात 2 गावं लागलेत या कच्च्या रस्त्यावर. रस्ता खूप खराब आहे तसं, 4 व्हीलरमध्ये जरी आहोत आम्ही तरी. येणाऱ्या दोन्ही गावांमध्ये सगळी माणसं मंदिरात झोपलेले दिसले आणि सगळ्यांच्या घराला बाहेरनं कुलप होते. आम्हाला रिझन माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. राजन कुठे? राजन काय राजन झोपेत न उठलाय. मित्रांनो, आपण सध्या लोकेशनवर पोहोचलोय. इथं पूर्ण अंधार असेल काय आहे, बट वरती तुम्हाला माहित नाही, सगळं आकाश चांदण्यांनी भरलेलं आहे. अँड इफ पॉसिबल जर तुम्हाला आवाज येत असेल तर मी ऐकवण्याचा प्रयत्न करतो. पाण्याचा आवाज आहे. खूप फ्लोमध्ये पाणी वाहत आहे. माहीत नाही इकडे पाऊस झाला आहे का नाही, बट लाईट खूप स्ट्रॉंग आहे. याच्यामुळे मला काही दिसत नाही. आम्ही आमची गाडी लावलेली इथे. सगळे मंडळी झोपलेत. आत्ताचे वाजलेत ऑलमोस्ट 5. आम्ही सुद्धा 1-1 तास झोप काढणार आहे आणि त्यानंतर मग 6-6:30ला लोकेशनवर व्हिजिट करणार आहे. आमच्या झोपा चांगल्या झाल्या आहेत. आत्ता किती वाजलेत? 6:30 वगैरे वाजलेत. हेत आज आमचं नवीन गडी स्वागत. सरचे स्वागत. मर्चे टाळ्या. यांच्यामुळे आमचे 800 रुपये वाचलेले आहेत. यांच्याकडे रुपये आणि 4 कोटी पण वाचले. आमचा आता सध्याचा प्रवास लय अवघड होता. शेवटचे किती 10 किलोमीटर ना? 10 किलोमीटर खूप डेंजर होते. आम्ही यांच्या हातात जबाबदारी दिली 10 किलोमीटर. तर पहाटे पोचल्या जो आवाज तुम्हाला ऐकवत होतो मी, तिथं काहीतरी आहे का रे? तो या पाण्याचा आहे.
सांगू इच्छितो आम्ही या ठिकाणी आलो आहोत हरिहर फोर्टवर. हे परत रँडम आमचं ठरलं की कुठेतरी आपल्याला जायचं आहे. हरिहर फोर्ट हा ठरवला गेला. पहिले कुठला ठरला होता? हरिश्चंद्र नाही, राजगड. राजगड. परत आमचं ठरलं होतं की राजगडावर जायचं आहे. बट हरिहर हा फायनल झाला आणि आम्ही हरिहरला पोहोचलो. आता आम्ही ट्रेक सुरू करणार. व्ह्यू तुम्ही बघू शकता. यावेळेस आम्ही फुल सेटअप सोबत आलोय. तुमचा पहिल्या ब्लॉगवर रिस्पॉन्स बघून ॲक्टर रेकॉर्डिंग. आता तुम्ही फक्त रील्स बघा. स्पॉन्सर भाई. या पर्वतांच्या कुशीत एक वेगळाच आनंद आहे, एक वेगळीच नशा आहे. त्यावर समान विचारांची, एकमेकांना समजून घेणारी मंडळी सोबत असली की ट्रेकिंगच्या प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव, एक नवीन हसरा क्षण जोडला जातो. शुद्ध थंड हवेचा स्पर्श जणू थकलेल्या मनाला नवा उत्साह देऊन जातो. इथे प्रत्येक झाड, प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी एक गोष्ट सांगते. मग ती छत्रपती शिवाजी महाराजांची असो किंवा त्या शूर मावळ्यांची. असं वाटतंय आपण त्या गोष्टींचा एक भाग होऊन जातोय. आमच्या पावलांखालची दगड मातीची वाट, समोर फुललेले हिरवेगार पर्वत आणि निसर्गाची प्रत्येक झुळूक जणू एक नवीन कविता बनवत आहे, एक नवीन कहाणी लिहित आहे. हे सगळं थोडं जड वाटत असेल तुम्हाला, थोडं सिरियस पण वाटू शकतं. पण या गडकिल्ल्यांवर यायला, इथे वेळ घालवायला, ट्रेक करायला, या गडकिल्ल्यांचा शिखर गाठायला आवडतं आम्हाला. हर हर महादेव. हसण्याचे थवे उडवत, खांद्याला खांदा लावून निसर्गाचा साधेपणा, त्याची शुद्धता आणि विशालता यामध्ये स्वतःला हरवून जाण्याची मजा काही औरच आहे बरं का. तुम्ही या कधी, सोबत जाऊ आपण, वेळ घालवू इथे, परत हा सगळा अनुभव घेऊ. आणि हो, हा व्हिडिओ इथे संपला नाही बरं. पुढचा भाग बघा. कदाचित आम्हाला बिबट्या दिसलाय हरिहर गडावर.